प्रत्येकाने म्हणजे एक कार्पस फंड तयार व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण एक त्याचा फंड तयार केला आहे आणि बँकेत अकाउंट ओपन करून प्रत्येकाकडून प्रत्येक पैसे कलेक्ट केलेत. म्हणजे स्वतःच आम्ही इतरांकडून कधी डोनेशन घेतले नाही. म्हणजे स्वतःच आम्ही कलेक्शन म्हणजे आमचे एम्प्लॉईज कलेक्शन करायचे आणि प्रत्येक कार्यक्रम म्हणजे ॲक्च्युली आम्ही 6 डिसेंबरला अन्नदान वाटप करायचे, त्याचे पुस्तकं पण वाटप करायचे. त्याच्यानंतर जिजाऊ जयंती ही 3 जानेवारीला त्यावेळेस आम्ही लोकांना म्हणजे उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पुरस्कार देऊन राष्ट्रीय म्हणजे शिक्षक दिन म्हणून तो साजरा करतो आम्ही दरवर्षी. यश संपादन केल्यानंतर बऱ्याच संस्था गुणगौरव करतात, पण ते यश संपादन करताना त्यांना ज्या हालाकीच्या परिस्थितीतून या बहुजनांच्या मुलांना जावं लागतंय किंवा त्यांना ज्या ज्या अडचणी येत आहेत, मग ती फायनान्शियल असो किंवा पारिवारिक अडचण असो किंवा स्ट्रेस असो किंवा काही, तर त्या अडचणीतून मात करून ही जी पिढी आहे ती आपल्याला UPSC MPSC यश संपादन करताना दिसते. तर त्यांच्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न आम्ही येत्या काळात नक्कीच संस्थेमार्फत करणार आहोत. महापुरुषांच्या आयडिओलॉजीला पकडून असल्यामुळे आपल्याला काम करण्याची एक नवीन ऊर्जा आहे. ऋणानुबंध हे नावातच ऋण आहे आणि त्याच्या कलर्सला तो एक आहे वेगळा की आपल्याला पुन्हा पेबॅक टू सोसायटी करायचं आहे. बाबासाहेबांनी म्हटलं नाही आपल्याला की ह्या सुशिक्षित समाजाने पुढे येऊन आपल्या समाजाला वाटचाल केली पाहिजे. आम्ही ऋणानुबंध अभियानमधले सर्व इंजिनियर्स आणि अधिकारी हाच एक चलत घेऊन काम करण्याची इच्छा आहे. सुरुवातीला म्हणजे आमचेच BMCमधील इंजिनियर्स या लोकांनी एकत्र म्हणजे येऊन केले की आमच्याकडे बरेचसे वर्गणी मागायला यायचे किंवा काय, तर ते लोकांना कळायचं नाही की आपण पैसे कोणाला देतो आहे. म्हणजे आपल्या अखत्यारीत म्हणजे आपणच हे खर्च केले पाहिजे पैसे आणि त्याचा सदुपयोग चांगल्या प्रकारे झाला पाहिजे हे उद्देश मनात ठेवून आणि पेबॅक टू सोसायटी हे उद्देश ठेवून चैत्यभूमीवर येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना महापरिनिमित्त येणाऱ्या त्यांना भोजनदान, अन्नदान आणि इतर सुविधा, मेडिकल सुविधा, त्याच्यानंतर पुस्तक वाटप तिथे आणि इतर सुविधा ज्या काही द्यायच्या मेडिकल वगैरे ते आम्ही देत होतो. आणि ही संघटना ही चालू करताना सुरुवातीला आमचे दिवंगत आता ते ॲक्च्युली एक्सपायर झालेले आहेत विश्वनाथ साळवे यांनी आणि आम्ही हे 2003 चालू केलं आहे. 2003 आम्ही त्याचं म्हणजे 6 डिसेंबरला तेवढ्यापुरतं होतं. त्याच्यानंतर म्हणजे दरवर्षी आम्ही करायचे म्हणजे लोकांना म्हणजे अन्नदान करायचे किंवा इतर सुविधा द्यायची. पण 2008 साली नंतर आमच्याकडे किशोर गजबे हे आपले असिस्टंट ॲडिशनल कमिशनर होते, म्युनिसिपल कमिशनर, ते आले आणि त्यांना आम्हाला सगळ्यांना एकत्र केले आणि त्या वर्षीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही सुरुवातीला नायर हॉस्पिटलमध्ये केली त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी आम्हाला खूप मोटिवेट केले आणि तेव्हापासून आम्ही काहीतरी संघटना स्थापन करायला पाहिजे हे विचार मनात येऊन 2006 म्हणजे आमची तयारी होती, परंतु ती पुढे सरकत याचं रजिस्ट्रेशन करेपर्यंत आम्हाला 2011 चालू झालं आणि त्यावेळेस आम्ही रजिस्ट्रेशन केलं. परंतु त्या 2008 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी आम्ही करायचे आणि त्यावेळेस सगळे जे म्युनिसिपल कमिशनर किंवा ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर प्रत्येक ठिकाणी यायचे आणि याचा उद्देश असा होता की लोकांना याची म्हणजे कळायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही इतिहासतज्ञ विचारवंत मोठ्या विचारवंतांना बोलावून त्यांच्याकडून आम्ही म्हणजे मार्गदर्शन घ्यायचे किंवा लोकांचे जनजागृती करायचे आमचे कार्यक्रम चालू केले होते. आम्ही 2011 आम्ही रजिस्टर केल्यानंतर आमच्याकडे म्हणजे 27 लोकांच्या एक संस्थेमध्ये 27 लोक होते. त्याच्यात मी सेक्रेटरी होतो प्रकाश पाटील, त्यानंतर DR कांबळे म्हणून अध्यक्ष होते आणि इंगळे राजेंद्र इंगळे हे ट्रेजरर होते. आम्ही सगळ्यांनी आणि त्याच्यात नवीन लोक मग जोडत गेले. तर आम्ही म्हणजे सगळं BMCचे नंतर आम्ही इतरांना पण त्याच्यात जोडले गेलो म्हणजे इतर कर्मचारी आणि इतर अधिकारी डॉक्टर्सपासून सगळे म्हणजे क्लास 4 टॉपपर्यंत सगळे आमचे इव्हन SS शिंदे साहेब हे आमचे मेंटर होते, त्यांनी आम्हाला खूप मदत केली याच्यात म्हणजे कसं करायला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही म्हणजे नंतर रजिस्टर केल्यानंतर आमचे अकाउंट ओपन केलेत म्हणजे संस्थेच्या नावे आणि त्याप्रमाणे आम्ही फंड कलेक्ट केला की लोकांना मदत करायचं असेल कसं करायचं. तर एक प्रत्येकाने म्हणजे एक कार्पस फंड तयार व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण एक त्याचा फंड तयार केला आहे
आणि बँकेत अकाउंट ओपन करून प्रत्येकाकडून प्रत्येक पैसे कलेक्ट केलेत. म्हणजे स्वतःच आम्ही इतरांकडून कधी डोनेशन घेतले नाही. म्हणजे स्वतःच आम्ही कलेक्शन म्हणजे आमचे एम्प्लॉईज कलेक्शन करायचे. आणि प्रत्येक कार्यक्रम म्हणजे ॲक्च्युली आम्ही 6 डिसेंबरला अन्नदान वाटप करायचे, त्याचे पुस्तकं पण वाटप करायचे. त्याच्यानंतर जिजाऊ जयंती ही 3 जानेवारीला त्यावेळेस आम्ही लोकांना म्हणजे उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पुरस्कार देऊन राष्ट्रीय म्हणजे शिक्षक दिन म्हणून तो साजरा करतो आम्ही दरवर्षी. आणि त्यावेळेस आणि जिजाऊ जयंती आम्ही साजरी करतो. त्यावेळेस रक्तदान शिबिर वगैरे आम्ही हे करतो म्हणजे अरेंज करतो आहे. त्याच्यानंतर आम्ही शाहू महाराज जयंती आणि पुस्तकं म्हणजे स्मरणिका वगैरे काढतो आहे. ते ज्याच्याकडून ज्यातर्फे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचायला पाहिजे कार्यक्रम. आणि 6 डिसेंबर किंवा 14 एप्रिलला निरनिराळे पुस्तकाचे वाटप आपणही करतो. आणि ह्या निमित्तानं पेबॅक टू सोसायटीच्या याच्यातून लोकांचं प्रबोधन व्हायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यक्रम, बुद्ध जयंती आणि संविधान दिन, गौरव दिन आम्ही त्याचे एक 3 दिवसाचं शिबिर वगैरे ठेवलेत. आम्ही दरवर्षी ठेवायचे. आता सध्या आम्ही 2-3 वर्षात केलेच नाही. करोना पिरियडमध्ये करोना पिरियडमध्ये अन्नधान्य वाटप आम्ही केलं आहे म्हणजे जीवनावश्यक वस्तूचं. आणि ते वाटप आम्ही होतो. आमच्याकडे गाडे होते कल्याणराव गाडे, जगदीश नगरकर. परंतु त्या करोनाच्या पिरियडमध्ये आम्ही ही कार्य करता करता आमचे 2 चिल्लेदार म्हणजे त्याच्यात कामी आलेत म्हणजे कल्याणराव गाडे आणि जगदीश नगरकर. ह्या म्हणजे करोनामध्ये त्यांनी कधी याची विचार केला नाही की करोना आहे म्हणून आम्ही त्याच्यात काम करायचं नाही. आम्ही रात्रंदिवस त्याचे म्हणजे लोकांना शिधा वाटप वगैरे करत होतो किंवा इतर सुविधा पण देत होतो. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे खेडेगावात वगैरे कोणी म्हणजे दुष्काळग्रस्त लोकांना त्यांना मदत करतो आहे. त्याच्यानंतर कुठे आपदग्रस्त त्यावेळेस पण आम्ही मदत करतो कोणी काय असेल तर. आणि शैक्षणिकसाठी म्हणजे उच्च शिक्षणापासून प्राथमिक शिक्षणापर्यंत मुलांची फीस देणे. बऱ्याचशा ठिकाणी आपण दरवर्षी कोणाला तरी आपण ते डोनेट करतो म्हणजे त्यांची फीस देतो आहे. आणि उच्च शिक्षणासाठी पण आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे त्यांच्या. तर असे आमचे रेग्युलर कार्यक्रम चालू असतात. आता नवीन यावर्षी आता आपण ते ठीक आहे म्हणजे आता मी रिटायर झालो आहे आणि बरेचसे लोक आमचे जुने म्हणजे रिटायर झाले. तर आता दिवसेंदिवस म्हणजे ही संस्था चालायला पाहिजे. नवीन लोकांकडे इतर संस्थेसारखे नसो की एकच कोणतरी आपण म्हणजे सोडायचंच नाही संस्था, असं नाही की नवीन लोक या इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. म्हणून आपण ही संस्था यावर्षीपासून आपण हँडओव्हर केली की नवीन रक्तांना नवीन म्हणजे यंग ब्रिगेड म्हणजे की यंग लोकांना त्याच्यात यायला पाहिजे म्हणजे त्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे. म्हणून आता यावर्षीपासून त्यांना हँडओव्हर केलेले आहे. तर ती चांगल्या प्रकारे आता यावरती काम करते. आम्हाला नेहमी त्याचा विश्वास आहे. आणि अशा प्रकारे ही संस्था म्हणजे अविरत कार्यरत राहील आणि उत्तरोत्तर प्रगती करेल हे आम्हाला विश्वास वाटतो त्याचा. मगरे बृहन्मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत आहे. ऋणानुबंध अभियान ही बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांचा हा सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमाला मी 2011 साली जोडले गेलो. या उपक्रमाची माहिती जशी आमच्या माजी सेक्रेटरी आहेत प्रकाश पाटील सर यांनी तुम्हाला दिलेलीच आहे की या उपक्रमामार्फत आजवर 2003 पासून पे बॅक टू सोसायटी बाबासाहेबांनी सांगितलेला हा एकच मूलमंत्र तो सगळ्या इंजिनियर्सनी, अभियंत्यांनी महापालिकेतल्या मनात कोरून घेतला आणि त्यानुसार 2003 पासून ते अविरत पे बॅक टू सोसायटी या उद्देशाखाली समाजासाठी जे काही आपण देऊ शकू त्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यानुसार वेगवेगळ्या ज्या उपक्रम आहेत, सामाजिक उपक्रम ज्याला आपण म्हणू, ते ऋणानुबंधतर्फे राबवले जात आहेत. या संस्थेत हल्लीच माझी नवनियुक्त म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांनी नियुक्ती केलेली आहे माझी कमिटीने. आणि खरोखर की मला याचा सार्थ अभिमान आहे की एक यंग ब्रिगेड जसं साहेबांनी उल्लेख केला तशी धुरा त्यांनी आता यंग ब्रिगेडकडे सोपवली आहे. आणि आम्ही त्यांना आणि पूर्ण समाजाला यामार्फत आश्वासित करतो आहे की यंग ब्रिगेड म्हणून नुसतंच पद किंवा धुरा सांभाळणं हे नाही आहे, तर ते सामाजिक दायित्व जे काही आम्हाला देता येईल आमच्या राहिलेल्या उर्वरित सर्व्हिसमध्ये आम्ही जेव्हा ही संघटना परत दुसऱ्या यंग ब्रिगेडला हँडओव्हर करू त्यापर्यंत अविरतपणे समाजाला जे काही देणं होईल ते आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. आणि जसं आजवर साहेबांनी सांगितलं की महापुरुषांच्या जयंत्या, महापरिनिर्वाण दिन वगैरे सगळ्या उपक्रमाला आपण जसं भरभरून आपण समाजाला पे बॅक टू सोसायटी या उद्देशातून देतो आहे, पण तसंच एक बिईंग अ इंटेलेक्च्युअल क्लास, एक अभियंत्यांचा वर्ग म्हणून एक वेगळी एक सामाजिक
भार आमच्यावर आहे आणि तो आहे की एक इंटेलेक्च्युअल क्लास आपल्याला इथे समाजात तयार केला पाहिजे. म्हणूनच आज आपण बघू की आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमात सुद्धा आपण UPSC MPSCमध्ये ज्यांनी यश संपादन केलं आहे अशा विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव केला आहे. आणि नुसतंच गुणगौरव नाही तर नक्कीच आहे की यश संपादन केल्यानंतर बऱ्याच संस्था गुणगौरव करतात, पण ते यश संपादन करताना त्यांना ज्या हालाकीच्या परिस्थितीतून या बहुजनांच्या मुलांना जावं लागतं किंवा त्यांना ज्या ज्या अडचणी येत आहेत, मग ती फायनान्शियल असो किंवा पारिवारिक अडचण असो किंवा स्ट्रेस असो किंवा काही, तर त्या अडचणीतून मात करून ही जी पिढी आहे ती आपल्याला UPSC MPSCत यश संपादन करताना दिसते. तर त्यांच्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न आम्ही येत्या काळात नक्कीच संस्थेमार्फत करणार आहोत. आणि जास्तीत जास्त आमचा उद्देश हा मुलांना आणि प्रौढ वर्गांना शिक्षणाच्या मार्गावर त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करणार आहोत. याचाच एक भाग म्हणून आम्ही ऋणानुबंध अभियानतर्फे वाचनालयाची सुविधासुद्धा आता रमाबाई कॉलनी इथे शहीद स्मारक इथे थोड्याच दिवसांमध्ये सुरू करतो आहे. आणि तिथे सुसज्ज असं वाचनालय तयार करून तिथे UPSC MPSCमध्ये जे काही मुलं जी आहेत तयारी करणारी, तर त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेणे आणि अशी समाजातली वंचित घटक आपण ज्याला म्हणतो की आजवर जी वंचित घटक बहुजनांमधली होती, तर त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी जे काही फायनान्शियल असो किंवा जे काही त्यांना संबोधन करण्याचे आणि जे काही त्यांच्यासाठी करता येईल तेवढी मार्गदर्शन शिबिरे आणि येथून त्यांना आम्ही या यश संपादनाच्या मार्गावर जाण्यासाठी आम्ही नक्कीच त्यांना मदत करू. आणि हे एकच मोटिव्ह आता ऋणानुबंधचं आहे की समाजात इंटेलेक्च्युअल क्लास UPSC MPSC परीक्षांमार्फत जास्तीत जास्त प्रशासकीय सेवेमध्ये आपली बहुजनांची मुलं कशी यश संपादन करून येतील आणि बाबासाहेबांचा विचार पे बॅक टू सोसायटी हा त्यांच्याकडून परत कसा समाजाला मिळेल याच्यासाठी एक थोडासा का होईना पण खारीचा वाटा ऋणानुबंध या येत्या काळात घेणार आहे आणि त्या दिशेनेच आमची पुढची वाटचाल होईल. मी सध्या महानगरपालिकेमध्ये सब इंजिनियर म्हणून कोस्टल डिपार्टमेंटला आहे. ऋणानुबंध ऋणानुबंध अभियान संघटनामध्ये सध्या आता नवनिर्वाचित मी सेक्रेटरी म्हणून मला हे केलेलं आहे, नेमणूक केलेलं आहे. मी ऋणानुबंध संघे 2011पासून संलग्न आहे. जसं आपल्या माजी सेक्रेटरीने सांगितले की 2003पासून ऋणानुबंध अभियान ह्यांनी आपलं कार्य सुरू केलेलं. ती जी मंडळी होती त्यांनी आम्हाला स्फूर्तिस्थान होते आमच्यासाठी आणि त्यांनी आम्हाला 11/11/2011च्या तारखेला आम्ही ऋणानुबंध ही संघटना ऑफिशियली स्थापित केली आणि त्याची उद्दिष्ट आम्ही फायनल केले. ही उद्दिष्ट हे महापुरुषांच्या आयडिओलॉजीला पकडूनच आहेत. महापुरुषांच्या आयडिओलॉजीला पकडून असल्यामुळे आपल्याला काम करण्याची एक नवीन ऊर्जा आहे. ऋणानुबंध हे नावातच ऋण आहे आणि त्याच्या कलर्सला तो एक आहे वेगळा की आपल्याला पुन्हा पे बॅक टू सोसायटी करायचं आहे. बाबासाहेबांनी म्हटलं नाही आपल्याला की ह्या सुशिक्षित समाजाने पुढे येऊन आपल्या समाजाला वाटचाल केली पाहिजे. आम्ही ऋणानुबंध अभियानमधले सर्व इंजिनियर्स आणि अधिकारी हाच एक चनक घेऊन काम करण्याची इच्छा आहे आणि हे केलेलं आहे. तीच परंपरा 2013पासून आमच्या सिनियर जे आता रिटायर झाले आहेत त्यांनी आता संघटना नुकतीच आम्हाला हँडओव्हर केलेली आहे. तर त्यांना पाहूनच आम्ही बछडे आम्ही त्यांचे तयार झालेले आहेत आणि त्यांनी जे वारसा चालवला की महापुरुषांच्या जयंत्या म्हणा तर त्यांचे विचार ह्या समाजात गेले पाहिजे, पुढच्या पिढीला गेले पाहिजे. तर आम्ही स्वतः तेच वारसा पकडून चाललेलं आहे. आज 27 एप्रिल 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात भायखळा येथे आपण आज संयुक्त जयंतीचा कार्यक्रम सादर केलेला आहे घेतलेला आहे. पुन्हा असं विचारतो की बाबासाहेबांचे विचार कसे पोचवायचे, तर हे पुस्तकं बाबासाहेबांची ही खूप मोलाची आहेत. पुन्हा आम्ही बार्टीला इन्व्हाइट केलं की बार्टी आम्हाला पुण्याला जसं 6 डिसेंबरला खूप लाईन असते, उन्हातानात आपली पब्लिक असतं, ते एक आम्ही माध्यम दिलं की बार्टीच्या डायरेक्टर्सला साहेबांना विनंती केली आणि त्यांनी लगेच मान्य केले आणि आम्ही तो एक स्टॉल लावून सवलत दरात म्हणजे 90% सवलत दरात आम्ही पुस्तकं दिली. 1000 रुपये घेतले की 100 रुपये भरा आणि तुम्ही बाबासाहेबांची पुस्तकं घेऊन जा. हा विचार बाबासाहेबांचा प्रत्येकाच्या घरात गेला पाहिजे. खऱ्या अर्थाने जयंती बाबासाहेबांचीच नाही पण सगळ्या महापुरुषांची पुस्तकं अवेलेबल होते. त्यामुळे बार्टीचे सुद्धा आम्ही इथे धन्यवाद मागतो की बार्टीने तो स्टॉल आमच्या डोर स्टेप्सला दिला.
आणि पुन्हा असं वाटतं की वक्ते कोण असायला पाहिजे. डेमोक्रेसी आपली चार स्तंभावरती, त्यातले पत्रकर्ते आजकाल ते खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटलं. म्हणून ज्ञानेश महाराज साहेबांना आम्ही इन्व्हिटेशन केले, ज्यांनी 35 वर्ष चित्रलेखा ह्यात आपले संपादकीय हे केले. अफाट ज्ञान ही अफाट विद्या असलेली माणसं, ह्यांची विचारांची दळणवळण झाल्याशिवाय माणसांचा पुढे जाता येणार नाही. तर महाराज साहेबांना बोलला. दुसरा स्तंभ मीन्स आपल्या ब्युरोक्रेसीचा, त्यातले आपले सुबच्चन साहेब जे IRS आहेत आणि रिटायर झाले आहेत, त्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं ह्या जयंती कार्यक्रम. ह्या दोघांचाही खूप चांगला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आजच्या जयंतीच्या प्रोग्रामच्या निमित्ताने. आणि नंतर असं वाटतं की ज्या समाजातल्या मुलांनी जे काय यश संपादित केलेलं त्यांच्यासुद्धा आपण पाठीवरती थाप देऊन, त्यांना दुजोरा देऊन, त्यांना पुढे देण्याचे आपण बळ दिलं पाहिजे. जसं आमच्या वरिष्ठांना आम्हाला संघटना सर्वांसाठी दिली. त्यामुळे माने मॅडम असतील, ज्यांनी आफ्रिकेमधलं शिखर सर केलेलं आहे, त्यांचासुद्धा आम्ही इथे सत्कार केला. कारण त्यांनी बाबासाहेबांची त्या शिखरावरती जाऊन संविधानाची कॉपी हे केलेली आहे. संविधानाची कॉपी हे केलेलं आहे, तिथं वाचलेलं आहे. आणि तसंच प्रशासकीय सेवेमध्ये लेटेस्ट आता UPSC मध्ये 2023ला जे UPSC आणि MPSC पास झालेले आहेत, ज्यांनी चांगलं आपलं यश स्थापित केलं, असे बहुजन समाजातल्या मुलांना आम्ही इथे बोलून त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि त्या सत्कार केल्याच्या मागे एकच हेतू आहे की पुढे येणाऱ्या पिढीला असंच एक मार्गदर्शन राहील, आपल्याला असं वाटतंय. दुसरी गोष्ट, हे सगळं होताना ह्या छोट्या बछड्यांना, आपल्याला नवीन येणाऱ्या पुढच्या भारतीय नागरिकांनाही कळायला पाहिजे. ही छोटी मुलं आहेत, तर एक नेहमी ऋणानुबंधाचा असा प्रोग्राम असतो की त्यांचं शैक्षणिक साहित्य जे असतं ते आपण वाटप केलेलं आहे. आज 133 बाबासाहेबांची जयंती आहे, 133 बॅगा आणि त्यांना शैक्षणिक आम्ही साहित्य वाटप आहे. 133पेक्षा अधिकच आम्ही हे न करता पूर्ण आम्ही त्यांना सपोर्ट केलेलं आहे. आणि मुलं खुश होऊन गेले, त्यांना एक चणक राहून गेले की येस, बाबासाहेबांचे आणि महापुरुषांचे विचार करून आपल्याला पुढे जायचे, अभ्यास करायचे. काही मुलांनी मला तुम्हाला सांगायचं खुशी वाटेल की काही मुलं मला सांगू की काका तुम्हाला मी 10वीत मी एवढे टक्के आणि 90च्या वरती मागला. तो आम्हाला आज खऱ्या अर्थाने यशाचा यश झालेला वाटतो. हा झाला प्रबोधनात्मक कार्यक्रम. तसंच आम्ही लोकसंगीतातून माध्यमातून नेहमीच लोक चळवळ झालेल्या अण्णाभाऊ साठेंच्या सभागृहात आज हा प्रोग्राम घेताना नक्कीच लोकसंगीताची कला अवगत कुठल्याही ह्यासाठी इम्पॉर्टंट असते. त्यामुळे संदेश उमप यांचा अप्रतिम कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता, तो सादर केलेला आहे. त्यांच्यामध्ये प्रवीण धोणे असतील, शिरीष पवार असेल आणि शकुंतला दिदी यांचा सुरेल आवाज, लता दिदींच्या नंतर हा आवाज, या सर्व मंडळींनी हा महापुरुषांची आज गाणी गाऊन आम्हाला आज पूर्ण प्रसन्नत केले आणि खऱ्या अर्थाने जयंती सेलिब्रेट केली असं मला वाटतं. जय भीम.